रासायनिक खतांनी जेवढं प्रॉफिट होत होतं तेवढा सेंद्रिय खतांनी होत नाही। पण नंतर ना जेव्हा समजतं की आपल्यामुळे इतरांचं खूप भलं होणार आहे आणि आपण कुठली म्हणजे हे केलेलं नाही, मी प्रामाणिकपणे केले याचा त्याला अभिमान वाटतो आणि तो सेंद्रिय खतच यूज करत असतो। आता आपण बैल पाहूयात। बैलाचा फायदा असा असतो की त्याचा शेणखतासाठी पण होतो आणि दुसरा फायदा असा की आपल्याला नांगरणी करायची, काही शेतात करायची, आपल्याला ट्रॅक्टर जातो, पण असं करण्यासाठी आपण हे काम पहिल्या आणीबाणी अलार्म लवकरात लवकर पूर्वीच्या ह्या गाडीने की माझ्या लाईट लागते, तर ह्या गाडीवाल्याला कळतं की बैलाला सोडायचं, गाडी येते आपल्या बैलाची लाईट लागली, या गाडीवाल्याला लक्ष भेटते, तेवढंच त्याच्याकडून गाडी आलेली आहे। इकडून गाडी आली तिथे लाईट लागते, तो बैलगाडा ठेवा तिथे लाईट बाजूला। जर तुम्ही शेतकऱ्याच्या शेतीत जास्त म्हणजे ह्या वायर एकत्र आली तर लाईट बैल तिथे आवडीने काम करेल, शिवाय या गाडीवाल्याला समजतं की गाडी आली आणि ह्या गाडीवाल्याची स्पीड कमी केली तर अपघात होणं टळतं। आजच्या काळात 3400 गाड्या एका रोडवर चालतात, त्यापैकी बऱ्याच गाड्यांचा अपघात होतो, काही लोकांचा मृत्यू होतो आणि आपल्या गाड्यांची नुकसान होते। जर सरकारने हा रूल फॉलो केला तर अपघात होणंही टळू शकतं। प्राणी रोडवर येऊन रोडच्या दोन्ही बाजूला लोखंडाचे खांब लावले तर प्राणी रोडमध्ये येणार नाही आणि मृत्यूमुखी पडणार नाही। सुंदर छान।